तुम्ही आवाज दिला होता ना मला? नाही, मी काय आवाज दिला तुले? कान वाजले का तुझे? कान वाजत असते काय मी बोलतो तर? अहो मी ह्या छायासोबत बोलून राहिली. बरं जाऊ दे, आता आली तू तर मी तुला म्हणत होती का आता ते धुतले होत्या त्यानं काय काय धुवायला लावलं होतं तुला, धुई द्याय केलं काय? नाही तर आला म्हणजे अजून बोंबलन तो. हा आता बाई धुवत नाही तर काय करता? किती बोलते तुमचं पोरगं. मग धुतलं बापा, मी घातलं होतं. आता थंडी किती आहे, थंडी आहे म्हणून घालून घेतो. तर भले बोलून राहिले होते ते म्हणून मग केलं बापा, धुई दाय करून घेतलं ना, वाड्यात टाकलं. आणलं मग आणि मग काय तर वहिनी, बोलणे ऐकल्यापेक्षा कधी काम करून घेणं पुरते. तुम्हाला पडल्या बापा बोलणे ऐकायच्या सवयी. आमच्याकडून तर बोलणे ऐकणं होतच नाही कोणाचे. हा, नवरा असो का सासू असो का कोणी असो. मग हाव ना बाई, बरोबर आहे तुमचं. तुम्ही तशाच करत असाल घरी नाही? तशाच म्हणजे तशीच करतो मी सगळं. मला कोणी म्हणतच नाही, म्हटलं मला कोणाला बोलायची शानच नाही आहे. मी कोणाची ऐकतच नसतो. कारण काय, मी सगळे कामं व्यवस्थित ना बरोबर करून ठेवतो वेळच्या वेळेवर. हा बरोबर आहे, माहिती आहे आम्हाला ना बाई, तुम्ही सगळं वेळेवर बरोबर नीट नेटकं करता म्हणून. आई पाहिली तू इसून कशी टोमणे मारते मला? हा पाय कशी बोलते म्हटलं उलटी उलटी. मोहिनी अशी उलटी तुलटी बोलत नको जो, चांगली बोलत जाय जराशी. आता बाई मी उलटी काही बोलली काय? सांगा बरं, काय उलटी बोलली? जसं त्या बोलल्या तसंच मी बोलली. आता मी उलटी बोलतच नाही. काऊन का मला सगळे बहीण भाऊ काय म्हणते माहिती आहे? मोहिनी तू म्हणते आता समजदारीनं वागत जाय म्हणते. तुम्ही आता त्याच्या याच्यावरच चालून राहिली. त्याच्यात मला आता चांगली वागतो तर तुम्ही लोक वागू देत नाही. मग काय म्हणान? मग माझ बहीण भाऊ म्हणून अजून म्हणून पाय मोहिनीला एवढं सांगतो म्हणून मोहिनी ऐकतच नाही म्हणून आमचं. असं नाही होईन काय मग? एक तर ते मोहिनीला लय पसंत करते. आणि त्याच्यात तुम्ही लोक मोहिनीला चांगलं वागाले, वाईट वागायला मजबूर करता ते चांगली वागते तर. वहिनी काही सांगू नका मला, बरोबर तुम्हाला टोमणे मारता येते मला. बरोबर बोलता म्हटलं. छाया बस कर ना आता. मोहिनी जाय व वैशालीला करू लाग तिकडे. काय करते इथं उभी राहू? हा फालतू वादविवाद नका बाळवू इथं. जाय बरं, इथं काही वादविवाद स्पर्धा नाही चालू आहे आपली. जाय घरात. आता बाई फक्त तुम्ही मलाच रोकत जा ना, मलाच बोलत जा. हा बाकी तर तुम्ही कोणाला बोलूच शकत नाही घरात, म्हणून मला बोलता. सगळ्या राग बाहेरच काढता वाटते घरातल्या सगळीचा. तुमची पोरगी उलटी बोलते मला ते दिसत नाही तुम्हाला, पण सून काय करते हे बरोबर दिसते नाही. म्हणजे पोरीचे दोष लपवा आणि सुनीचे काढा बाहेर नाही. हे कुठचा न्याय आहे आता बाई? जाणं माय मोहिनी, जाणं घरात. कुठं वाद वाढवत बसता आता? हा हे काही न्यायालय नाही होय, मी काही न्यायाधीश नाही होय का तू या न्याय करू खरा का खोटा म्हणून. जाय आता घरात, जाय बापा, करू लागतीले. लय थकली मी तुमचं ऐकू ऐकू. आता आपण बोललो तर बाकी जीव येते आता बाईच्या. हा आणि बाई हे ना भल्ली कुचाड काय करते, नीट कुचकुच कुचकुच करतच राहते. इले काय सारखं गमत नाही काय तर? हा जिकून तिकून आपल्याला आपल्यात काळ्या करते ना. मग काय म्हणते? मी काही बोलली काय बापा? मी काही बोलली काय बापा? तू तर काही बोलतच नाही, आम्हीच बोलतो. आणि मग मोहिनी बोलली का भल्ली मिरची लागते यायला सगळेले. किती वेळा सांगतो का त्या मोहिनीच्या तोंडी लागत नको जाऊ, तिच्या तोंडी लागल्या जात नाही. मीच तर बोलत नाही बाबा तिच्यासोबत जास्त. तो राजेश तर हार मानते तिच्या समोर. तू काय म्हणते तर फालतूचीच बक 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 करत राहतं. तुला 1000 डाव सांगितलं आणि मग तू तुझ्याकडून बोलणं होत नाही. मग मायावर आणून पाडतं. आई पाय नव, आई पाय नव, लहानशी असल्यासारखी. मग तुझ्याकडून होत असेल तर निपटवत जाय, नाही तर मग कोणी मला नको पाडत जाऊ मंदात. मग काय होते माहिती आहे? हे काय म्हणते मग तुम्ही भेदभाव करता म्हणते पोरीत नसून. त्याच्यापेक्षा बापा बोलत नको जाऊ तिच्यासोबत. आई फक्त सुनायचाच कळ घेत जाय तू. हा तुला पोरीची अजिबात लागून नाही राहिली आजकाल. काय माहित काऊन तर. मी कनी आता जातो म्हणतो माझ्या सासरी तर घ्याले कोणी येऊन नाही राहिलं मले. नवऱ्याला फोन लावतो म्हणतो तर थोडी उलटा सुरका बोलून राहिला मले. आता आम्ही तुले काही असं म्हणून राहिलो काय? जाय का काही म्हणून हाकलून राहिलो काय तुले? हा फालतूची काहीची काही बोलत राहतो तू. तूच बोलतं तूच अजून उलटी आम्हाला म्हणतं. आता सारखं इथं बसलो होतो, काय गरज होती तिले बोलायची? ते तर आली, ते तर काही बोललीच नाही तुझ्यासोबत. मग म्हणतो आपण का तेच वाईट आहे? पण तूही काही कमी आहे काय? पाय असं आहे, तिकून बोललं तिकून झुलम, नाही बोललं तिकून झुलम. आता बोलाव कोणाले म्हणाव कोणाले हेच समजत नाही बाबा. आले दादा? हो आलो ना, आलो ड्युटीवरून. बसल्या काय? आई मोहिनी कुठे आहे हो? अरे असं ना खोलीत. आताच तर गेली इथून, इथंच होती आतापर्यंत. आताच गेली खोलीत, गेली ते. पाय ना तिला आवाज दे ना. हा ठीक आहे ना, मीच जातो खोलीत. काय आणलं रे राजेश दादा? अन्न दे ना मला माझ्याजवळ, आण मी नेऊन ठेवतो. नाही हे मोहिनीला द्या लागते, मोहिनीच्या जवळ देऊन द्या लागते, मोहिनीसाठी आणलाय. बापा केवढ्या तनख्याने गेला माय भाऊ. हा दे म्हटलं मी नेऊन ठेवतो. तर काय मी खाल्लं असतं आता काय होतं? यानं फक्त बायकोसाठी चांगलं वाटते नाही. बरोबर खोलीत दसला जाऊन. असं नाही का मायले दाखवून बायकोले दाखवून नाही. आई पाहिलं वा? हा पाहिलं तुझं पोरग केवढं बदललं वाई तुझं पोरग माय भाऊ. हा आपला तर बिलकुल राहिलाच नाही वाई तू. पाहि ना कसा गेला बायकोसाठी खोलीत घेऊन बरोबर. विचार केला काय त्यानं? दे म्हटलं माझ्या हातात तर दिलं नाही ना. किती आहे बाई? बाई छाया तसंच असते. त्यानं आणलं असं त्याच्या बायकोसाठी काही. काय झालं आणलं तर? आता तुला माहित नाही काय? आता तिची काही खायची इच्छा होते, काही होते. हा सांगितलं असं तिनं काही. आता आनंद नाही काय माय?
आता तुझ्यासाठी नाही आणत काही जवळ काही काही. मग मग त्याने म्हटलं कधी तुझ्या सासून म्हटलं असं नसं, तुझ्या नंदीनं म्हटलं असं कधी असं. मग असं नसते, आणतच असते. मग एवढा विचार नाही करा लागत, आणू दे काय आणलं तर. आई मग तू सांग, माझे भाऊ म्हटलं मला काही दिल्याशिवाय ना मला काही दाखवल्याशिवाय आजपर्यंत त्यानं काही घरात नेलं का बाई? हा का लपून ठेवलं काय सांग? अन आता पाय ना किती बदलले. म्हणून म्हणते पण खरंच लग्न झालं का भाऊ बदलतेच म्हणते, हे गोष्ट खरीच आहे. पण आता मी पाहुणीनं सोयना इच्छी आणि फक्त काय तिचीच इच्छा करते काय खायची, आपली नाही करत काय? बाई तू सांग मला, आता तुझं लग्न झालं, तू आता दुसऱ्या घरची झाली. हा किती झालं तर आता तुझा अधिकार तिथं जास्त आहे, इथं कमी आहे. मग आता कोणाला वाटते आपल्या माणसानं आपल्यासाठी केलं पाहिजे म्हणून? मग काय झालं, केलं तर करू दे ना. एवढं काय नाराज व्हायला लागते रे, करायला लागते? करू दे, जाऊ दे, करतच असते. राहिलं खायची इच्छा, आता तिच्यापेक्षा काही तू इच्छा मोठी नाही राहिली. हा आणलंय असं काही तर एवढी नको नाराज होत जाऊ. सारेवर काही तू एकटीच नाराज व्हायचा अधिकार नाही तुले. बापावरही नाराज होतं, भावावरही नाराज होतं, नवऱ्यावरही नाराज होतं. सारेवर तू एकटीच नाराज होशील काय बाबा? असं नसते, एकट्याच माणसाचा अधिकार नसते सगळेवर. सगळेचा अधिकार वाटला गेला आहे म्हटलं. आता तू अधिकार तुझ्या नवऱ्यावर बाई जास्त. भाऊ करते ना. तू सांग बरं त्याला काही आणत नाही काय? तो सांगजो त्याला उद्या काय आणते का नाही आणत तर. असं थोडी आणत नाही म्हणून. वा 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 आई, मस्त आहे तू, मस्त पाठ पडून राहिली मला तू. मस्त एक नंबर पाठ पडवतो तुम्हाला आता. म्हणजे बरोबर पटू पटू सांगतो त्याच्या गोष्टी मला. नाही माझ्या दिमागात भरवतो म्हटलं पुऱ्या. पण आई एवढं साधं सुद्धा समजू नको मला तू. का मला तू काही भरोशी माझ्या मनात मी भरून घेईन म्हणून? मला सारं माहिती आहे कोण कसं वागते माझ्यासोबत म्हणून. तू दे तुझ्या मनाली समजदारी, मला नको सांगू. मला माहिती आहे तुझ्या मनावरून दुखून राहिलं म्हणून. का आपल्या पोराला आपल्याला नाही दाखवलं, चालला बायकोसाठी घेऊन. पण मला त्याचं काही ते समजदारी. तू आता जाय बापा, तुला जसं पटते तसं तू कर छाया. मला काही सांगू नको ना काहीच म्हणू नको. आता तू एक काम कर, इथं रिकामी बसल्यापेक्षा डोक्यात कणी किडे पाडल्यापेक्षा जाय त्या वैशालीले जराशी कामं करू लाग जरासं स्वयंपाक पाणी तिले. तेवढंच कणी तुझ्या डोकं कामात लागन कणी, ते इकडे फालतूच्या गोष्टी चालणार नाही. मी कायले करू काम? मी काय काम करायला आली काय? जेव्हा पाहिली तेव्हा मला काम करायला लावतं. तू स्वतः म्हणतं म्हटलं मला काम करायला, म्हणून त्या सुनेची हिंमत होते मला काम करायला लावायची. नाही तर त्याची हिंमत नाही म्हटलं मला काम करायला लावायची. आई अशी करत नको जाऊ, पोरीवर एवढा अन्याय नको करू ना. मोहिनी, अय मोहिनी, मोहिनी कुठे गेली होती? आवाज देऊन राहिलो एवढा वेळचं होतं. कुठं नाही, इकडेच नव्हती किचन मध्ये वैशाली ताई सोबत स्वयंपाक करून लागून राहिली होती त्याला. आता हे हे घे, तुझ्यासाठी काहीतरी आणलाय. पाय बरं, आवडते काय तर तुला? राजेशजी खरंच माझ्यासाठी आणलं तुम्ही एवढं मोठं सामान? नाही, हे शेजारी राहते का नाही लोक, त्याच्यासाठी आणलाय. बिंडक बाई घे ना, हे तुझ्यासाठी आणलं ना. काही आणावं कौतुकानं तर तिकूनही म्हणतं का कोणासाठी आणलं? विचित्रच प्रश्न करतं. काय काय आणलं राजेशजी ना माझ्यासाठी काय माहित, पण काही असं काही ना काही तर आणलं असं ना, त्याच्यात आनंद आहे बाबा मला. काय आहे, जाऊन बसली तिथं. पण असं नाही नवऱ्याजवळची बॅग घेऊन विचारून पाणी आणू काय तुम्हाला, चहा करून देऊ काय? नाही, पहिले बसली ते घेऊन काय होतं पाहासाठी. अमाय राजेशजी तुम्ही एवढ्या माझ्यासाठी सामान आणलं, ते सामान नाही पाहू काय मी? मग मनानं अजून का पाहिलंही नाही. आता काय आहे ते बॅग ठेवून द्या, नाही तर ठेवून द्या. आणि पाणी आहे तिथंच ठेवलं, पिऊन घ्या. असं आहे, बायकोसाठी आणा तर आणा. बायकोला खरंच किंमत आहे काय मायावाल्या? बरं राजेशजी तुम्ही आणलं काय हो याच्यात माझ्यासाठी? हा दिसून तर राहिलं मला आता 2-2 बॅगा. कोणी याच्यात पाहू पहिले? आता पाय ना तू, काय आणलं काय नाही आणलं. पायशीन तेव्हा समजन कोणी तुले. हा गड्या हे बरोबर आहे तुमचं. याच्यातच पाहतो आता पहिले काय आणलं तर. याच्यात तर जिलेबी आणली हो तुम्ही. वाव, जमला आता मस्त. मला लय आवडते राजेशजी जिलेबी. तुम्हाला कसं माहित मला जिलेबी आवडते म्हणून? माहित आहे मला तुला जिलेबी लय आवडते म्हणून. घेऊन आलो मग. येता दिसली तिथं गरम गरम काढणं चालू होती तर घेऊन आलो. खाऊन घ्या आता. मग म्हणजे अजून थंडी झाली चांगली नाही लागत. खातो ना पहिले, हे तर पाहू द्या काय होतं दुसऱ्या याच्यातलं. हे काय वेगळं काय वे राजेशजी? तू पाय ना आता, ते मलाच विचारतं काय? पाय बाहेर काढून पाय काय होतं. स्वेटर काय आणलं तुम्ही माझ्यासाठी? मी तुम्हाला म्हटलं का माझ्यासाठी स्वेटर आणा म्हणून? तुमच्या मनाने घेऊन चालले, माझ्या मनाने पाहिजे होतं मला. अहो बैताळमय गोष्ट ताई. आता मी तिकडून येऊन राहिलो होतो. माझे कलिग नाही काय, म्हणजे माझ्या ऑफिसचे लोक. तुला काय समजा म्हणा, इंग्रजी लय शिकली आहे तू, तर फक्त तुला तेवढंच बोलता येते. नाही मोहिनी द बेस्ट, याच्याशिवाय काही येते तुला मोहिनी? मी काय म्हणतो, ते माणसं होते माझ्यासोबत, त्याने घेतले त्याच्या बायकोसाठी. मग मला चांगलं दिसलं हे. मी म्हटलं चल मी घेऊन घेतो म्हटलं. पण मला काय माहित का तू अशी मॅटच आहे म्हणून. हा त्याच्या बायकोला किती खुशी झाली असं नेली मग आपल्या नवऱ्यानं काहीतरी म्हणून. हा तू मला म्हणून राहिली काय आणलं? दे राहू दे, देऊन देतो छायाले, ते घालून घेते. आता हुशार बन. आणलं ना नवऱ्यानं कौतुक कर, असं सांगत जाईन ह्या काही काही. नाही तर आणणार नाही त्यासाठी. नाही हो राजेशजी, आवडलं ना मला. आवडलं, मजाक करून राहिली. मजाक म्हणजे अशी घेतलं असतं बा माया मनानं. पण तुम्ही तर मी घेत होती त्याच्यापेक्षा चांगलं आणलं. आवडलं बा मला. तेच तर म्हणून राहिलो, एवढं चांगलं स्वेटर आणलं बा. अन काय म्हणते तर तू म्हणून राहिली का आवडलं नाही? काय आता 1000 रुपये गेले त्याच्यात. 1000 रुपयाचं स्वेटर झालं म्हटलं ते. हा नाही तर म्हणशील मग स्वस्तच आणलं म्हणून. हा आणि ते जिलेबी आणली 100 रुपयाची. ते किती खातं तर खाय, खाऊन घे पुरी.
आता म्हणजे मला पैसे सांगू सांगू आणता काय तुम्ही? एवढ्याचं हे झालं, तेवढ्याचं ते झालं, हिशोब देऊन राहिले काय मला? नाही सांगावं म्हटलं, तू म्हणतो कधी मग काय आणलं माझ्यासाठी, काय केलं माझ्यासाठी, काही करतच नाही तुम्ही, म्हणून राहिलो. राजेशजी 1000 रुपयाचं एक स्वेटर आणलं म्हणता, तर एवढं सांगून राहिले बोले. आणि ते भाऊजी म्हटलं 5-5 हजाराच्या 6-6 हजाराच्या साड्या आणते, काही काही आणते ताईसाठी, तिकून येते तर दौऱ्याहून येते तर आता पाहिजे आता येईन तर काय काय आणते तर. आणि तुम्ही इतकूच आणलं तर सांगून राहिले, ते भाऊजी तर काहीच नाही सांगत कोणाले का हे आणलं का ते आणलं बायकोसाठी म्हणून. चुपचाप ठेवून द्यायला लावते. आता त्या वैशाली ताई मला सांगते म्हणून मला माहित राहते काय आणलं, नाही तर माहितही नसतं झालं काय आणते काय नाही म्हणून. मोहिनी तसं नाही आहे ते, दादाची असते वर कमाई. दादा जेवढी वर कमाई करते की नाही, स्वतःच्या पुरा पगाराचा पैसा तसाच ठेवते, आणि जे वर कमाई येते की नाही त्या पैशात आणते. म्हटलं समजलं, माझ्याजवळ वर कमाई नाही आहे, माझ्याजवळ एवढाच पगार येते नेट का, मग तेवढा मला पुरवाने लागत काय? राजेशजी तसं नाही आहे ते मन पाहिजे असते माणसाचं मोठं. तुम्ही 10 रुपयाचा आणा का 10 लाखाचा आणा, मन पाहिजे म्हटलं मोठं माणसाचं. त्या भाऊजीचं मन मोठं आहे, त्याला कधी नेट काही पगार असता ना तरी त्यानं बायकोसाठी काही आणलं असतं. आणि तुम्हाला कधी वर तर कमाई लाखो रुपये असती ना तरी तुम्ही माझ्यासाठी काही आणलं नसतं म्हटलं, कारण तुमचं मनच लहान आहे. असं स्वेटर आणलं वाटतं हिच्यासाठी. काय किती आहे माय भाऊ, बायकोसाठी स्वेटर आणलं आणि बहिणीसाठी तर काहीच नाही आणलं यानं. हा बहिणीसाठी तर सोड, पण भाषेसाठी एवढूसा भाषा आहे तर हेही विचार नाही केला का चल बा आता याच्यासाठी घेऊन जातो एखादं म्हणून. हा किती आहे माय भाऊ, किती बदलला आता. अरे छाया ये ना, ये बस. नाही दादा बसत नाही. जेवायला चला म्हटलं, स्वयंपाक झाला का नाही? ननदबाई जेवायला बोलावले तुम्ही आले का? वैशाली ताई कुठे गेल्या? मॅच म्हटलं वैशाली वहिनीले राहू द्या म्हटलं, तुम्ही मी सावध देतो म्हटलं त्याईले, तुम्ही करा म्हटलं ताट, म्हणून मी आली इकडे. हे पाहायला आली असं काय आणलं म्हणून यानं. अमाय बाई स्वेटर आणलं काय व? मस्त आणलं स्वेटर, तर दादाने आणलं वाटते नाही? हा स्वेटर आणलं तुमच्या भावानं, माझ्यासाठी थंडी लागते ना मले, मी म्हटलं होतं त्याईले तर मग आणलं त्याईनं. पाहू द्या वहिनी कसं आहे तर. अमाय मस्त आहे तर मला मस्त दिसून राहिलं नाही रे दादा? हो चांगलं दिसून राहिलं. तुला पाहिजे असं तर आणून देईन मी दुसरं असं उद्या. नाही उद्या नाही, मला कधी हे आवडलं तसं दादा. पण आता हे वहिनीचं होय ना. नानद बाई हे माझ्यासाठी आणलं तुमच्या भावानं, मला थंडी लागते म्हणून. मी सांगितलं होतं त्याईले म्हणून आणलं त्याईनं माझ्यासाठी. तुम्ही दुसरं बोलावून घे जा, आणि तुम्ही तसंही काय म्हणते तर भाऊ जवळून कोणले बोलावून घे. आणा ते इकडे. वहिनी असं कसं तुम्ही माझ्याजवळचं स्वेटर हिसकून घेतलं? हा नानद बाई माझ्यासाठी आणलं ना ते, मग तुम्ही कशा काय घेऊन राहिल्या? काही आहे तुम्ही तर कोणासाठी आणलेली वस्तू कोणी घेत असते काय? कोण आणली म्हणजे माझ्या भावानंच आणली ना, माझ्या भावानं आणलं ना ते, मग माझ्या अधिकार नाही का त्याच्यावर? ननदबाई कोणत्या अधिकाराची गोष्ट करता तुम्ही? तुमच्या भावानं आणली कोणासाठी? बायकोसाठी आणलेली वस्तू बहिणीला कशी देऊन देईन याचा तर विचार करा तुम्ही थोडासा. तुमच्यासाठी जर आणली भाऊला एखादी वस्तू तर तुम्ही देता का नंदीला तुमच्या? द्यान काय काही बोलत राहता? वा रे राजेश दादा मस्त आहे तू. बायको ते बोटाटर बोलून राहिली मले, आणि तू मस्त उभाचा उभा आहे भूत बनून तिथं. ते काय बोला माझ्यासोबत बोला ना. हा माझ्यासोबत बोलायचं काऊन नाही होते का तुमचं? त्याच्यासोबत बोलून राहिला तुम्ही. त्याने आणलं माझ्यासाठी आणि तुम्ही कसं नेता? छाया मी तुला उद्या आणून देईन म्हटलं ना, तू कायले एवढी फिकर करतो? अरे तिच्यासाठी आणलं ते, नाही ते माझ्या जॅकेट घालू फिरून राहिली होती ऑफिसचं. दादा तू बदलला आता, लग्न झालं तर भाऊ बदलला म्हटलं. तू आमचा राहिलाच नाही आता, तू बायकोचा झाला पुरा, बायकोचा बैल झाला तू आता. दादा काही गरज नाही त्या स्वेटरची, मला तुझ्या बायकोला दे आणि तिच्यासाठी आणत जाई काही. आम्हाला हे द्यायची काही गरज नाहीये. बरोबर जिलेबी आणली बायकोसाठी, स्वेटर आणलं बायकोसाठी. हा आम्ही तर वायाच गेलो. एकुलती एक बहीण आहे, तिचा तर काही लाड नाही तुम्हाला जरासाही. छाया तुला वाटत नाही का तू जरा जास्त बोलतो म्हणून? थोडासा विचार करून तोंड सांभाळून बोलत जाय. काय झालं रे? काय चालू आहे बाबा तुमची तिरगा मिरगी चालूच राहते काय? छाया तू काय आली हो इकडे? तू काय करून राहिली याच्या खोलीत? आई पाय तुझ्या पोरानं म्हटलं तुझ्या सुनीसाठी स्वेटर आणलं, हा आणि जिलेबी आणली म्हटलं. तुझी सून मस्त बसली खोलीत, हा पाहून राहिली. मग मी तिकून आली तर मला कधी दाखवलं माझ्यासाठी आणलं. मग आणलं तर मी म्हटलं दाखवा, मग मला आवडलं. आई मी काय म्हटलं मस्त आहे म्हटलं, मला आवडलं म्हटलं. तर काय म्हणते माझ्यासाठी आणलं म्हणते, आणा म्हणते इकडे म्हणते. हिसकून घेतला आहे तुझ्या सुनीनं? हवं मोहिनी हिसकून घेतलं असं काऊन केलं त्या? हा अन काही आणलं तर सगळे द्याव बाई थोडं थोडं. आता बाई आता काही मी हे स्वेटर आहे सगळ्याला थोडं थोडं वाटून देऊ का याच्यातलं? नाही व स्वेटर कायले म्हणून राहिली मी, काही खायचं आणलं तर म्हणून राहिली. तर आता बाई जिलेबी मी वाटूनच राहिली होती, मी पाहिली ठेवून दिली. याच्यात काय आणलं तर हे पाहून राहिली होती, तर स्वेटर दिसलं मला. मग स्वेटर काढलं पाहून राहिली, तेवढ्यात ना बाई आल्या. स्वेटर आणलं काय मला पाहिजे, मला आवडलं असं असते काय आता बाई? हा तुमच्या पोरानं माझ्यासाठी आणलं तर मी यायला कसं देऊन देऊ? छाया बरोबर तर आहे हो तिचं, त्यानं आणलं तिच्यासाठी. ते किती दिवसाची बोंबलून राहिली तर आज आणलं त्यानं. हा त्याच्यातही तो तुला देऊन देईन काय स्वेटर? कमालच आहे तुई. अशी नको करत जाऊ बापा, घरात आली भावायच्या तर झगडे नको लावत जाऊ. आई मी झगडे लावायला आली का हो इथं? हा मी काय म्हणते स्वेटर असतं मागितलं एक, काय मागितलं असं? मोहिनी ते स्वेटर देऊन दे छायाले, मी उद्या तुला दुसरं आणून देईन. मला नाही पाहिजे तुमचं स्वेटर गिटरला पाहिले मी असे. फेक तिकडे ते स्वेटर नाही पाहिजे मला, काही गरज नाही त्या स्वेटरची. हा एवढ्या यानं स्वेटर देऊन राहिला, देऊन दे तिले स्वेटर, दुसरं आणून देईन तुले.
काही गरज नाही मला तुमच्या स्वेटरची. पाय आता हाय अशी बोलतो. आतापर्यंत नाही म्हणून राहिलो होतो तर पाहिजे म्हणे, आता घे म्हणून राहिलो होतं नाही म्हणतो. हाय की नाही, म्हणजे तुला भांडण करणं होतं काय, भांडणं लावणं होते काय सांग. घे म्हणून राहिलो, चुपचाप घेऊन घे ना. तुला आवडलं तर तिला दुसरं आणून देईन उद्या. दादा मला वाटलंच नाही तू आता असा करशील म्हणून. पहिले सारखं काही तू राहिला नाही आता. राजेश दादा पहिले कसा होता, काही आणलं ना तर पहिले बहिणीसाठी आणे म्हटलं. ननद बाई लय झालं म्हटलं तुमचं आता बहीण पुराण सरलं असं आता. आता सरलं तुमचं सारं ह्या घरातून. हा जसं आता आम्ही आमच्या मायबापाच्या इथून आलो का नाही, आमचा काही अधिकार नाही तिथं आमचे मायबाप म्हणते, तसे तुमचे मायबाप असे तुम्हाला म्हणत नाही का नाही, म्हणून तुम्ही जरा जास्त फायदा घेता. म्हणजे आमच्या नवऱ्यानं काही आणलं तरी तुम्हाला देऊन देऊ आम्ही. तुमचे भाऊ आहेत आमचे कोणीतरी होईनात हे का, बस आम्हाला वाऱ्यावर सोडलाय का इथं आणून. काही आहे तुम्ही तर तिथेही अधिकार दाखवता, इथेही अधिकार दाखवता. अरे भावावर अधिकार होता ना लग्न होईपर्यंत. आणलं ते ना तुमच्यासाठी, एकुलती एक बहीण आहे तर आता तुमच्यासाठी आनंद काय. मग बायकोसाठी कधी आनंद आहे. आजपर्यंत माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी काहीच नाही आणलं. हे एवढं स्वेटर आणलं तर हे तुमच्या डोळ्यात खुपलं म्हटलं. घ्या पाहिजे असं तर मला नाही पाहिजे, फेक तिकडे ते स्वेटर तूच घाल आणि साजरी दिस. काही गरज नाही मला त्या स्वेटरची. मग काय आतापर्यंत इथे करून राहिल्या. एवढं मोठं पारायण तुमच्या याच्यासाठी चालू आहे एका स्वेटरसाठी. घ्या म्हणतो आता तर घेऊन नाही राहिल्या. मला आता हे पचणारही नाही. आता बाई ती जिलेबी मी काढून आता सगळीसाठी आणणारच होती तिकडे. एवढी खाईन काय मी. 100 रुपयाची आणली म्हणजे तुमच्या पोरानं. आल्याबरोबर तर मला किंमत सांगितली पहिले. 1000 रुपयाचं स्वेटर आणलं, 100 रुपयाची जिलेबी आणली. पहिले किंमत सांगितली तुमच्या पोरानं, खायच्या पहिले घालायच्या पहिले. मग का बरं तुमचं पोरकं त्याच्यात तुमची पोरगी येऊन बोलते मला उलटी आहे का नाही. म्हणजे मला कोणी या घरात सुखानं राहू देते का नाही राहू देत काय माहित. हाव रे राजेश, अशी किंमत सांगू सांगू खाऊ घालत असते काय कोणाले. एवढ्याचं हे आणलं आणि तेवढ्याचं ते आणलं. हा दाखवू आणि करू खाऊ घालतं काय कोणाले. काही आहे राजा तू तर. अहो आई तसं नाही माझ्या मनाचं हे होता. मी सांगितलं तिले का बाई 100 रुपयाची जिलेबी आणली म्हटलं. तर आता काही आई ते 100 रुपयाची जिलेबी ती एकटी खाणार होती काय सांग. खाईन काय, किती मोठी येते ते. 1 किलो जिलेबी खाऊन घेईन काय ती एकटी. हा ते तिकडेच आणणार होती. पहिले हे पाहून घेतो. मॅच म्हटलं तिला हे पाय म्हटलं पहिले, मग जाय म्हटलं तिकडे. तुम्हीच खा तुमची जिलेबी आणि तुम्हीच घाला तुमचं स्वेटर. मला काही गरज नाही तुमच्या स्वेटरची तुमच्या जिलेबीची. मी तर हारली बापा यायच्या कटकटीले. परेशान होऊन गेली आता ह्या घरात राहू. मला तर असं वाटून राहिलं का याच्यापेक्षा एखाद्या जंगलातच निघून जाऊ काय तिकडे. काय करतं तिकडे तरी शांतीनं गमन बापा जरासं. बरं चला आमची बहीण भाऊ आता भेटू आपण उद्याच्या भागात. आता पहा आपल्याला सगळेजण कमेंट करा. आणि पहा तुम्ही असं नका म्हणू की तुमचं नाव घेत नाही. तुम्ही जर मला आज कमेंटमध्ये सगळेजण नाव कळवाल तरच मी उद्याच्या व्हिडिओत तुमचं नाव घेतो. तुम्ही मला आधी 2-3 दिवस करा, त्याच्यात मी नाव नाही घेऊ शकत. जे आज तुम्ही मला, मी ज्या दिवशी म्हणतो तुम्हाला की बा तुम्ही मला आज कमेंटमध्ये नाव सांगा, तर त्या दिवशी तुम्ही मला कमेंटमध्ये नाव टाकत जा. सगळेजण टाकत जा. मग मी कोणाचेच नाव सोडत नाही. आणि कोणाचे नाव सुटले तर त्यांना पण माझे धन्यवाद असते. असं नसते की मी त्यांना धन्यवाद करत नाही. कधी कधी कसं होते चुकून आपल्याकडून नाव राहून जाते. म्हणून राग नका येऊ देवा आणि मोहिनीला सपोर्ट करत जा. आता कसं आहे मोहिनीकडून होते वाचूक, थोडीशी समजून घेत जा मोहिनीले. चला मग आपण कधी भेटू आता उद्याच्या व्हिडिओत. तर आपल्याला आज कमेंट करा, उद्या आपण नाव घेऊ. सगळेजण आपापले स्वतःचे नावं टाका. ज्यांची इच्छा आहे की गावाचंही नाव घेतलं पाहिजे तर ते गावाचे पण नाव टाका. तर मी घेऊन घेईन व्हिडिओमध्ये. तर ठीक आहे उद्या भेटू आपण. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईप पण द्या. आणि भेटू मग आता आपण उद्याच्या व्हिडिओत. चला बाय बाय.